आपण सर्वांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा आणि उर्मिला स्वयंपाकघरात आपलं सर्वांचं स्वागत आहे। खोबऱ्यापासून ओल्या खोबऱ्यापासून मी करंज्या बनवणार आहे। हे सुजी भाजून घेतली होती आणि हे खोबरं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी फोडून। हे सगळं ओलं खोबरं होतं, नारळ एक घेतलं होतं आणि हे सगळं हे तुकडे करून घेतलेत मी धुवून। हे सगळे असे चाकूच्या मदतीने बारीक बारीक तुकडे करून घ्यायचेत, मिक्सरमधून काढल्यावर नाही तुटणार असे। आणि हे कढई ठेवलेली आहे गॅसवर, ह्याच्यामध्ये तूप टाकायचं भाजायला। हे तूप टाकून घेते मी आणि मग हे छोटे छोटे खोबऱ्याचे तुकडे केलेले होते ना ते ह्या कढईमध्ये टाकून देते। गरम झाले तूप आता त्याच्यामध्ये, आता हे टाकून देते मी मधामध्ये आता हे। आणि हे चांगले गोल्डन कलर येऊस तर ह्याचं भाजायचं हे खोबरं चांगलं असं भाजून घ्यायचं चांगलं। आता हे असं भाजून मग आम्ही पीठ पण चुरून ठेवलेलं आहे, दाखवते तुम्हाला। हे पीठ चुरून ठेवलेलं आहे मी आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवते कसं चुरले मी। ह्याच्यात गरम तेल ते टाकून असं झाकून ठेवायचं झाकणाने, का तर फुगत आहे आणि कोरडं पण होणार नाही पीठ। अगोदर पीठ चुरून घ्यावं लागते करंज्या करायच्या अगोदर। हे इलायच्या टाकल्या 4-5 मी मधामध्ये तुपामध्ये। अगोदर खोबरं चांगलं गोल्डन कलरचं चांगलं भाजलं होतं मी सोनेरी कलरपर्यंत आणि मग हे इलायच्या टाकून घेतल्यात मला 4-5। आता बदाम टाकून घेते 10-12, काजू पण टाकू शकतात पण मी फक्त बदामच टाकायले ह्याच्यामध्ये। ड्रायफ्रूटच्या आपल्या ह्या करंज्या बनणार आहेत अशा। हे चांगलं भाजून घेतले मी आता सगळं असं भाजून घ्यायचं थोडं थोडं हलकं। आता हे साखर वाटीभर घेतली होती, कमीच साखर घेतली होती मी। तुम्हाला गोड पाहिजे तर जास्त घेऊ शकता तुम्ही आणखीन, आपल्याला जास्त बनवायचं ते असं जास्तच घ्यावं लागते मग सगळं। हे मी एवढ्या पिठाला एवढं लागणारं हे सगळं सांगायले मी सारण कसं केलं म्हणून। हे साखर अशी भाजलेली आहे, आता बर्फी करून घ्यायची सगळी साखरेची भाजून चांगलं। अगोदर तेल तुपामध्ये खोबरं टाकलं होतं, पुन्हा इलायची टाकली, बदाम टाकली 10-12 आणि साखर टाकली, अशी भाजून घेतली। आता ही तूप लावून घेतले परातीला। आता हे तूप लावून असं ह्याच्यात काढून घेते मी हे, का तर चिटकणार नाही मग परातीला। तसंच जर टाकलं तर परातीला चिटकू शकते मग ते। आता हे टाकून घेते मी असं मधामध्ये प्लेटमध्ये आणि हे थंड झाल्यावर मिक्सरमधून काढायचे आता आपल्याला हे। आता हे थंड झाले, मिक्सरमधून काढते मी। ते वाटीभर रवा भाजून घेतलेला आता दाखवला तुम्हाला मी। आता हे असं मिक्सरमधून फिरवून घेते मी, बारीक करून घेते। रवा अगोदर नाही टाकायचा, मग रवा मगच टाकायचा। बारीक सुजीचा रवा आहे ते, एकदम बारीक सुजी होती ती। मिक्सरमधून असं फिरून घ्यायली मी। आता हे फिरून घेतल्यावर मग आता हे टाकून देते सुजी बारीक भाजलेली ती त्याच्यामध्ये असं बारीक झालेलं आहे, टाकून द्यायची आणि थोडंसं हलकंच फिरवायचं, का तर ते बारीकच आहे ना मग आणखीन बारीक होईल। फक्त ते मिसळून घ्यायसाठी एका ठिकाणी मी मिक्सरमधून फिरून घ्यायले मी। आता हे असं काढून घेतले बघ, हाताने दाखवते तुम्हाला मी। असं काढून घेतली मी आणि आता मी हे करून दाखवते तुम्हाला। अशी अगोदरच गोल गोल करून ठेवली होती मी याचे उंडे आणि पात्या लाटून घ्यायली मी अशा छोट्या छोट्या। आणि मग आता ह्याच्यामध्ये लागणारं याला आपल्याला सारण 1 चमचाच टाकायचं आपल्याला मधामध्ये, जास्त टाकायचं नाही, करंज्या फुटतात मग। त्याच्याने 1च चमचा टाकून घ्यायचे, असं दाबून घ्यायचं हाताच्या मदतीने हे असं सगळं। आणि ह्याची मुरड अशी भरायची। आता मी दाखवते तुम्हाला कशी भरायची ह्याची मुरड, फुटणार नाही असं मुरड भरल्याने। अशी मुरड भरून घेते मी अशी बारीक बारीक। रक्षाबंधन बहीण भावाचा सण सगळेजण मिळून साजरा करायचा आहे, असंच प्रेम राहावं आपलं सगळं बहीण भावाचं। मी हे रक्षाबंधनचं स्वीट केलेलं आहे, तुम्ही काय काय करतात ते मला नक्की कमेंट्स करून सांगत जा। मी हे रक्षाबंधनसाठी स्वीट केलेलं आहे असं। हे मी 5 करंज्या अगोदर करून दाखवली, आता हे पण दाखवते तुम्हाला असं। आणखीन एक दाखवते, दूध लावून पण आपण करू शकता त्याच्यामध्ये। कडक जर झालं तर पाती लाटल्याच्या नंतर त्याला मुरड भरायसाठी दूध लावायचं आणखीन असं। असे दूध साईडनं लावून त्याची पण आता हे दाबून घेते अशी हाताच्या मदतीने मी। असे 1च चमचा टाकायचा आपल्याला सारण ह्याच्यामध्ये। आणि हे मुरड भरत सांगते तुम्हाला की भद्रा येत असल्यामुळं ह्या वर्षी सोमवारी आहे रक्षाबंधन, पण भद्रा आल्यामुळं आपल्याला का नारळी दीडच्या नंतरच भावाला राखी बांधायची आहे, भावाला पण चांगलं असते। बहीण भाऊ आपण लहानपणापासून खेळलेलं ते किती छान सण असते आपला हे। बहीण भावाचे 2 सण आहेत, दिवाळी आणि रक्षाबंधन। आणखीन खूप असतात पण आता हे 2 मला सांगायले मी तुम्हाला एवढंच। हे एवढ्या करंज्या करून घेतल्यात आता मी सगळ्या, आणखीन भरपूर झालेले आता। हे तेल ठेवले मी कढईमध्ये, तेल गरम टाकते आता। मधामध्ये कढई ठेवलेली होती गॅसवर, तेल टाकून घ्यायचं आता आपल्याला ह्याच्यामध्ये कढईमध्ये। गरम व्हायचं आता हे तेल।
असं टाकून तेल टाकून घेतले. आता हे गरम झाल्यावरच करंज्या टाकायच्यात मधामध्ये, तोपर्यंत नाही टाकायच्या मग. आणि तळून घ्यायच्या त्याच्यामध्ये टाकून. आपल्याला कलर कसा पांढरा पाहिजे कसा तळून घ्यायचा. राखीच्या दिवशी गोल्डन कलरच्या पाहिजे तर महादेवाचा चांगल्या वार किती खरपूस चांगला भाजून तळून आलेला घ्यायच्या आहे. चांगल्या ह्याच्यामध्ये. आपण घरी बनवलेल्या भावाला स्वीट खाऊ घालायचं चांगलं असतं हे सणाला. दिवाळी तर भरपूर फराळाचं करतो, पण रक्षाबंधनसाठी पण बनवायचं आपण भावासाठी. आणि आवडलं तर माझं हे सगळं पदार्थ हे सगळे केलेले ते हे करंज्या आवडल्या, मुरड कशी झाली, बाकूर कसा झाला, हे सगळं आवडलं तर मला लाईक आणि सबस्क्राईब करत जा. अशा तळून गेली मी करंज्या. आणि नवीन कुणी पाहत असलं त्यांनी पण लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मला. तुम्हाला भाजीपाला ते सगळे व्हेजिटेरियन आहे ना, मग कुकिंग मी सगळं करून दाखवत जाईल नवीन सगळं. असं तळून घेतले. दुसऱ्या तळलेल्या पण करंज्या पांढऱ्या तळल्या नाही, चांगल्या खरपूस तळलेल्या आहेत का. आणि हे बाजूला टोपलं ठेवले त्याच्यामध्ये टाकून घेते मी. अशा चांगल्या गोल्डन कलरच्या चांगल्या तळल्या मी खरपूस चांगल्या ह्या करंज्या. आता हे टोपलेट काढून घेते मी. आता हे करंज्या काढून घेतल्यात मी ह्याच्यामध्ये. आता हे सगळं तळणे झालेले एवढ्याच करंज्या झाल्यात माझ्या सगळ्या ह्या. तेवढ्या पिठाच्या एवढ्याच बरोबर झाल्या करंज्या. आता तोडून दाखवते मी हाताच्या मदतीने तुम्हाला. किती सॉफ्ट झाल्या होत्या ह्या करंज्या अशा. आणि खरपूस चांगल्या लागू लागल्या, खायला पण टेस्टी झाल्या त्या करंज्या. लहान लेकराला पण खायला खूप छान आहेत. मोठ्या माणसाला पण, का तर साखर कमी आहे याच्यामध्ये आणि भाजून टाकलेले वेगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत करंज्या या. सर्व बहीण भावांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा. उर्मिला स्वयंपाकघरातून.